Go. वर्ग 12वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या या आजच्या ऑनलाईन वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आज आपण भारतातील गरिबी आणि विकास या घटकासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबविण्याचे स्वातंत्र्य होय. भारताच्या विकास प्रक्रियेचे स्वरूप समजून घेताना 3 महत्वाचे पैलू आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. ते म्हणजे नंबर 1 अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, नंबर 2 आत्मनिर्भरता आणि नंबर 3 समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. तर आपण पहिला पैलू समजून घेऊया, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय. औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. लघु उद्योगापेक्षा मोठ्या उद्योगावर तसेच उत्पादनावर या आधुनिकीकरणामध्ये जास्त भर देण्यात आला. यामुळे कामगाराच्या वाढत्या संख्येत रोजगार उपलब्ध होणार होता. पंडित नेहरूच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. म्हणजेच काय, तर अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात आले. दुसरा पैलू पाहूया, आत्मनिर्भरता. आज आपण आत्मनिर्भर भारत हे नाव ऐकतो. तर भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आलेला आहे. आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण होय. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने आणि उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी वापरण्यात आली. आत्मनिर्भर भारत म्हणजेच स्वदेशी उद्योगावर, स्वदेशी उत्पादनावर जास्त भर देऊन स्वतः स्वावलंबी होणे. तिसरा पैलू आहे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला, म्हणजे नियोजन आयोग स्थापन केला. या नियोजन आयोगाची म्हणजे प्लॅनिंग कमिशनची निर्मिती या विकासासाठी करण्यात आली. मार्च 1950 मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे उद्दिष्ट काय, तर भारताच्या संसाधनाचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे होय. या नियोजन आयोगाने
देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते, त्याप्रमाणे त्या करण्यात आल्या. भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित होती आणि भारतातील दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला. 1 जानेवारी 2015 या नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ची स्थापना करण्यात आली. या नीती आयोगाचे कार्य काय, तर भारत सरकारचा विचार गट म्हणून कार्य करणे व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणे असे होय. 1960 आणि 70चे दशक जर पाहिलं तर या दशकामध्ये बरेच बदल झाले. 1960च्या दशकात कृषी क्षेत्र म्हणजे शेती विकासावर लक्ष केंद्रित केलं गेलं आणि या काळात एक महत्वाची क्रांती झाली, ती म्हणजे हरित क्रांती. आता ही हरित क्रांती कृषी क्षेत्रात झाली. मग हरित क्रांती म्हणजे काय, तर हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार होय. ही क्रांती कधी झाली, तर 1960च्या दशकात झाली. या क्रांतीचं उद्दिष्ट काय, तर कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवणे हे उद्दिष्ट या हरित क्रांतीचे होते. पण 1980च्या दशकात भारतावर अनेक आर्थिक संकटे आली. परिणामी भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते, किंबहुना ती केली नाही. दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचे उपक्रम ज्याचा उद्देश विकास आणि सर्वांचे कल्याण हा होता, ते पाहिजे त्या प्रमाणात फलदायी ठरत नव्हते. मग काय, तर भारतीय राज्य घटनेच्या पंचायत राज या घटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियांचे विकेंद्रीकरण झाले, पण ते सुद्धा यशस्वी झाले नाही. मग भारताला या आर्थिक अडचणीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून, इंटरनॅशनल मनी फंड कडून कर्ज घ्यावे लागले. का, तर आर्थिक संकट दूर व्हावे म्हणून. भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतलेला आहे. त्याबरोबर आर्थिक विकासाला व त्याच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याचा जो ध्येय आहे, या ध्येयाला महत्व दिलेले आहे. गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिलेले आहे. भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजलेले आहेत. भारताच्या विकासाचे धोरण हे काळानुसार बदलत गेलेले आहे असे आपल्याला पाहावयास मिळते. जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि त्यात झालेल्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव हा भारताच्या विकास धोरणावर पडलेला आपणास दिसून येतो. विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या काळात टप्प्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र उद्योगाच्या माध्यमातून सरकारची ही भूमिका अतिशय महत्वाची होती. 1980च्या दशकामध्ये हे धोरण बदलले. या काळात
विकासाच्या धोरणातील त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल झाले. हे बदल 1991च्या पुढील काळात आर्थिक सुधारणांची जे कार्यक्रम होते, या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाची सुरुवात केली गेली. पूर्वी जे समाजवादी प्रतिमान विकासाचे होते ते सोडून देण्यात आले आणि भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळात जे जे सरकारे आली त्या सर्व सरकारांनी केलेला दिसून येतो. या सुधारणाला जनतेचा पाठिंबा सुद्धा मिळालेला आपणास पाहायला मिळतो. यामुळे काय झालं तर या सुधारणांमुळे अनेक बदल अर्थव्यवस्थेत झाले. भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आला. ह्या सुधारणा झाल्या, मग भारताच्या शासनाच्या भूमिकेत सुद्धा बदल पडला. आता विकासाचे धोरण म्हणजे केवळ खासगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे, रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे असे आहे. भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या, मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश होतो. खाजगी क्षेत्राला महत्व मिळाले म्हणजे सरकारी विकासातील भूमिका संपली असा त्याचा अर्थ होत नाही. आज नागरी समाजासोबत सरकारने विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासामध्ये महत्वाची भूमिका आहे, ज्यामध्ये मूलभूत सेवा, आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, स्वच्छ पिण्याचे पाणी इत्यादी सेवा समाविष्ट आहेत आणि ह्या सर्व सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 2018 मध्ये जर आपण पाहिलं तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने जो बहुआयामी गरिबी निर्देशांक सांगितला, त्यातून अनेक अडचणी आणि त्रुटी दर्शविल्या. मात्र भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केलेली आहे. हा जो अहवाल होता, या अहवालात भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005 आणि 6 आणि 2015 आणि 16च्या दरम्यान अर्ध्यावर आलेले दिसून येते. ते 54.7% पासून 27.5% खाली आलेले आहे. तरीही भारताच्या काही प्रदेशामध्ये भीषण गरिबी दिसून येते. आता या गरिबी निर्मूलनासाठी शासनाने अनेक कार्यक्रम हाती घेतलेले आहेत, ज्यामध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 1985, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2005, संसद आदर्श ग्राम योजना 2014 आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2015 या विविध योजनांच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन आणि दारिद्र्य निर्मूलन केले जात आहे. तर आजच्या या भागात आपण भारतातील गरिबी आणि विकास आणि त्या संदर्भात 3 पैलू आणि भारतातील शासनाचे गरिबी निर्मूलनाचे राबवलेले कार्यक्रम याचा आढावा आपण घेतलेला आहे.